बार्शीमध्ये कोणाची सरशी याचं उत्तर आज मिळालेलं आहे। खरं तर बार्शी नगर परिषदेवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा झेंडा जो आहे तो फडकलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी आमदार राजेंद्र राऊत आहेत। काय सांगाल, खरं तर विजय आलेला आहे, विक्रमी मतानं आपला विजय जो आहे नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी आलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी या तालुक्यातील जनतेचं कार्यकर्त्याचं मनपूर्वक आभार मानून, कारण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब, दादा आणि खास करून फडणवीस साहेबांनी जयभाऊंना लक्ष द्यायला सांगितलं होतं। जयभाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेचे आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेऊन ही निवडणूक जिंकलो, त्याबद्दल जनतेला आणि कार्यकर्त्याला आम्ही नम्रपणे अभिवादन या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो। खरं तर बार्शी म्हणलं तर टीका टिप्पणी भाषणं हा एक इतिहास बार्शीला होता, मात्र या निवडणुकीमध्ये तुम्ही टीका करणं पूर्णतः टाळलेला आहात। काय कारण होतं? कोणी सल्ला देणार होतं त्यामागे? सल्ल्याचा विषय नाही, फक्त तेवढा एखादा शब्द पकडूनच कुठलंही काम न करता काही चुका काढूनच त्यांना काही त्यांचं फावत होतं। परंतु आम्ही विचार केला की आम्ही एवढे काम करणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही कामानंच उत्तर द्यायचं। त्यांनी काही जरी बोललं तरी त्यांना बोलायचंच नाही, इथून पुढे पण सांगतो त्यांना आम्ही केवढ्याचे म्हणून कधी मोजणार पण नाही, त्यामुळे त्यांचा विषय संपला। विरोधकांना काय सल्ला देणार? त्यांचा विषय संपला, आम्हाला त्यांच्याबद्दल काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त तालुक्यातल्या जनतेबद्दल आणि विकासाबद्दलच आता घेणं देणं। आपल्यासोबत विजयी उमेदवार आहेत कथलेताई, खरं तर पहिल्यांदाच खरं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही आलेला असाल आणि आता विजयाचा गुलाल जो आहे तो तुमच्या अंगावरती लागलेला आहे, कोणाला विजय समर्पित करणार? आमच्या भारतीय जनता पार्टीला आणि आदरणीय राजाभाऊंना। नगराध्यक्ष म्हणून पुढची 5 वर्ष कशा पद्धतीची ब्ल्यू प्रिंट किंवा कशा पद्धतीच्या बार्शीच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर असणार? बार्शीचा आराखडा म्हणजे कामं तर चालूच आहेत सगळे, आणखीन त्यातनं प्रामुख्याने महिला सुरक्षिततेचा नियोजन जास्त डोक्यात आहे। आपल्यासोबत या ठिकाणी भाऊसाहेब आंधळकर आहेत। खरं तर पूर्ण निवडणुकीमध्ये भाऊसाहेब आंधळकरांची तोफ जी आहे ती शांत होती, मात्र आता गुलाल अंगाला लागलेला आहे। भाऊंनी म्हणलं होतं की ज्या दिवशी निकाल येईल त्या दिवशी तुम्हाला बोलण्याची परवानगी आहे, काय प्रतिक्रिया? भाऊनी जरी तसं म्हटलं तरी हे ऐतिहासिक विजय या ठिकाणी आम्हाला महायुतीला प्राप्त झालेला आहे। माननीय राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांनी केलेल्या सूचना, आदेश, आमचे पोलीस खात्याप्रमाणे आदेश आम्ही पालन करणार आणि विरोधकावर भाऊ म्हणले तशी किंमत देणं इतपत राहिलेलं नाही। काही प्रकरणं आता संपुष्टात म्हणतो ना, विकेट बाद व्हायच्या लायकीलाच आहे, त्यामुळे आता आम्हाला काही जास्त टीका करायची आवश्यकता नाही। विकासासाठी, जनतेसाठी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, मेडिकल हब असेल किंवा शैक्षणिक हब हे करण्यासंदर्भात माननीय राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाला हे यश आता या ठिकाणी आलेलं आहे। नक्कीच आपण बघू शकतोय की बार्शी नगर परिषदेवरती आता भाजपचा जो झेंडा आहे तो या ठिकाणी फडकल्याचं एकूणच चित्र आपणाला बार्शीमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विनोद ननवरेसह विश्वभूषण लिमय, बार्शी, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।